तर निमगावमध्ये मुख्यमंत्री फडणवीस सध्या दाखल झाले। ते सध्या शेतकऱ्यांशी पूरग्रस्तांशी संवाद साधतात। सगळ्यांना लावणार आहोत, कारण एक प्रकारे जसं टंचाईच्या काळामध्ये पाऊस नसल्यामुळे परिस्थिती तयार होते, तसं अतिपावसामुळे या ठिकाणी ही परिस्थिती तयार झाली आहे। आणि म्हणून त्या निकषाची सगळी मदत ही आपण या ठिकाणी करणार आहोत। आणि मी आपल्याला हे आश्वस्त करतो की मदत करताना राज्य सरकार कुठेही आखडता हात घेणार नाही। जी जास्तीत जास्त मदत आम्हाला करता येईल ती आम्ही करणार आहोत। आणि गावातल्या बाकीही जी नुकसानी आहेत, कुठे रस्त्यांचं झालेलं आहे, कुठे शेत रस्त्यांचं झालेलं आहे, कुठे विजेचं झालं आहे, कुठे घरांचं तर सांगितलंच आहे मी, कुठे शाळेचं झालंय, या सगळ्याला राज्य सरकारच्या वतीनं मदत मिळेल। आपल्या सगळ्यांवर हे संकट आहे, पण या संकटात आपण सगळ्यांनी धीर ठेवावा, एकमेकाला धीर द्यावा। राज्य सरकारही आपल्या पाठीशी उभं राहील, मी एवढंच आपल्याला सांगतो। आज मला अनेक गावांमध्ये पोहोचायचं असल्यामुळे मी काही फार लांबलचक या ठिकाणी भाषण करणार नाही, पण एवढं सांगतो पूर्ण नाही त्यांनाही मदत करू, व्यावसायिकांनाही आम्ही मदत करू, काळजी करू नका। त्यांच्या व्यवसायाचं नुकसान झालंय त्यांनाही आपण मदत करू। अन्न 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 आणि पाणी, अन्न आणि पाण्याची सगळी व्यवस्था ही जिल्हा प्रशासनाच्या वतीनं तात्काळ केली जाईल। तर मुख्यमंत्री फडणवीस यावेळी बोलत होते। सरकार तुमच्या पाठीशी आहे आणि सगळी मदत केली जाईल असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले। ते सध्या सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत, नुकसानीची त्यांनी पाहणी केली, सोबतच शेतकऱ्यांशी पूरग्रस्तांसोबत संवाद साधलेला आहे। सरकार तुमच्या पाठीशी आहे आणि सर्वतोपरी मदत केली जाईल असं यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं।